स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. अच्छा अच्छा ऐसा एक साथ बोलना था क्या? रिटेक करते भाई. काय आहे ना, आम्ही रेग्युलर ब्लॉग असं दोघं एकत्र सोबत स्टार्ट करत नाही. म्हटलं चला आता सोबत स्टार्ट करायची सवय करू. चला 1 2 3 टेस्टिंग आहे. तुम्ही बघून घ्या मी टेस्टिंग कशी करतात. ठीक आहे. 1 2 3 बोलल्यावरती मग मी तुला असं प्रेस करेल इथं. एकदम एकदम असं छोट्या मुलाला गाईडलाईन देतात असं देतोय. माहिती तू सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बाबा, तुला गाईडलाईन देण्याची गरज नाही. चल स्टार्ट करूया. हे बघा सिग्नल दिला तरी स्टार्ट करत नाही, मीच चालू करतो. मग बोलू नका की 1 2 3 स्टार्ट. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आहे ऍक्च्युली सॅटरडे. लगेच गायब नको, तुला काय जबरदस्ती उभं नाही केलेलं आहे मी तर. अरे गायब नाही होते थोडं. थोडस मला फॅन खाली होते, गरम होत आहे. ठीक आहे. आज आहे सॅटरडे आणि आज सुट्टी असते तरी मार्केटला, म्हणजे मार्केट 24/7 चालतं. बट आम्ही सॅटरडे संडे घरूनच काम करतो. कारण आज जायचंय, कारण काल ऑफिसला गेलो नव्हतो. जसं मी बोललो होतो, नितीन सर पण नव्हते. मग एकटं तिकडे जाण्यापेक्षा मी घरूनच काम केलं होतं. बट आज मला खूप इम्पॉर्टंट काम आहे आपलं. फायनली माझा म्युच्युअल फंडचा आयडी आलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या आयडीच्या अंडरमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड ओपनही करू शकता. त्याच्याबद्दल मी पुढे माहिती देईलच ऑफिसला. सो ते एक खूप इम्पॉर्टंट काम आहे आणि त्याच्यासाठी ऑफिसला जायचं आहे. बट ऑफिसला जायच्या आधी पेट पूजा करके जाना है, क्योंकि टाइम जो हुआ है अभी अराउंड 12 बजे. 12 वाजले असते. आणि आज काय तुला डोसा मिळणार आहे. मला आज खायला मिळणार आहे डोसा, ज्याची तयारी इथं झालेली आहे. मस्तपैकी अशी ही शेंगदाण्याची चटणी रेडी आहे. त्याच्यानंतर इथं डोसा होणार आहे. बट एक गोष्टीची खंत जी आहे ती म्हणजे बटाट्याची भात. ती म्हणजे बटाट्याची भाजी, आणि जी की नाही आहे. आणि डोश्यासोबत बटाट्याची भाजी असली, तिला बोलते मी म्हणजे इतका सॉलिड कॉम्बिनेशन आहे ना ते. बट ही ऐकत नाही. ही बोलते उद्या पराठे करायचे बटाट्याचे, सॉरी हा बटाट्याचेच आलू पराठे. सो बटाट्याचे पराठे. अरे बघ ती सवय नाही ना. आपण कधी जाऊन तू बोलते का बटाट्याचे पराठे, आपण म्हणतो आलू पराठा द्या. सो ते बनणार आहे. इथं थोडासा किस्सा झालाय. माझं मेजरमेंट थोडंसं चुकलंय आणि जे पाईप मी एकदम ह्या कॉर्नर पासून त्या कॉर्नर पर्यंत आणायला पाहिजे होता, तो मला असं वाटलं की इथं बसेल, त्याला कट करू शकतो. आणि मेजरमेंट थोडं जास्त घेतलं. आणि जे गट्टू बोलतो आपण त्याला सपोर्टला, याला काय बोलतात मला माहित नाही, मी आता गट्टूच बोलेल. हे जे गट्टू लावतो आपण की जे प्रोटेक्शनसाठी, ते ह्या साईडला बसत नव्हते, एक दुसऱ्याला टच होत होते. आणि टच होत होते म्हणजे बसतच नव्हते, एकातच बसलं असतं म्हणून काढून ठेवले. बट तो पाईप काय झालाय, तो सरकतोय. पावसाळ्यामध्ये ना एकच गोष्ट जी नाही आवडत ती म्हणजे जेव्हा कुठं तुम्हाला बाहेर जायचं असतं तेव्हा पाऊस असतो म्हणजे असतो. आणि जसं की आता आहे, मला जायचं आहे ऑफिसला आणि बाहेरचं जे दृश्य दिसतंय ते असं आहे. आणि पाऊस कंटिन्यू चालू आहे. इथं दिसेल तुम्हाला, कॅमेरामध्ये दिसत नसला तरी एकदम बारीक 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 पाऊस चालू आहे. आणि तो आपल्याला ओलं करायला पुरेसा आहे. बघू, थोडा वेट करू, नाही तर मग रेनकोट घालून जाईल. बट रेनकोटचा प्रॉब्लेम असा आहे की जी लॅपटॉपची बॅग आहे ना, त्याच्यामुळे त्याची चेनच लागत नाही. कारण खूप एवढं मोठीवाली लॅपटॉप बॅग आहे ना ती, त्याच्यामुळे थोडासा तो कमीवाला पडतो. कारण तो माझ्या आधीच्या साईज प्रमाणे मी घेतला होता. अर्जू पुढे जाऊन बिझनेस करायची इच्छा आहे अर्जूचं. आणि एक डोसाचं जे पीठ आहे ते बनवण्याचं, स्वतःचा ब्रँड बनवण्याची इच्छा आहे अर्जूची. कारण खूप चांगलं बनवते. आणि इन फ्युचर जर झालं काहीतरी आम्हाला स्टार्टअप करायचं, तर आम्ही ह्या प्रोडक्टला एक चान्स देऊन बघणार आहोत. लवकरच कधीतरी जर करायचं आहे आम्हाला. तर डोश्याचं पीठ ही पण एक कला आहे, असं समजू नका. डोश्याचं पीठ खूप ठिकाणी भेटतं. बट ते बाप रे, करम करने जाता हूँ कार्ड हो जाता है, इसलिए मैं निकल जाता हूँ भाई. फिर सुनना पड़ेगा 2 बातें और फिर मामला बिगड़ जाता है. करेंगे भाई, बिजनेस करेंगे, जब होणार तब करेंगे. ठीक आहे. काय म्हटली? पाऊस तर थांबला, म्हटलं जाऊ शकतोस तू ऑफिसला. पण आता मी जोपर्यंत जेवतोय ना तोपर्यंत थांबलाय. एकदा खाली उतरलं ना की मग चालू होईल. आणि मी तुला एक रेनकोट आहे आपल्याकडे, 10 मिनिटावर ऑफिस आहे. अरे ते रेनकोट घातलं ना केस खराब होतात रे. लुक मॅटर करताय ना भाई. कोण पाहायला ते तुला तिथं? ऐसे नाही, तुला व्हिडिओ कॉल करतो ना, मग तुला व्हिडिओ कॉल मध्ये चांगलं दिसायला नको. मैं किती व्हिडिओ कॉल केले अभी इधर बस व्लॉग ज्यादा हो जाएगा ना, तो मैं यहाँ पे ये क्लिप पॉज कर देता हूँ अभी. सब बातें थोड़ी बतानी होती है भाई. अंदर वाले राज मत खोला कर तू. घरात होतो तेव्हाच बोललो होतो की आता पाऊस बंद झालाय, निघतो आणि जसा का बाहेर येणार म्हणजे गेट वरती चालूय, कुठं लांब पण नाही गेलोय.
आणि फुल पाऊस चालू आहे. तो इथं दिसतोय बघा तुम्हाला या नेट जवळ पाऊस कंटिन्यू चालू आहे. तिथे गेटवरतीच मला कॉर्नरला गाडी लावायला लागली कारण लॅपटॉपची बॅग होती. पटकन रेनकोट घालायला आलो. पण या रेनकोटचा जो प्रॉब्लेम बोललो ना मी की लागतच नाही आहे. इथं लागेल पण इथं नाही लागणार ती. या टाईल्सवरून ना चालताना खूप सांभाळायला लागतं कारण त्या दिवशी एवढा घाण पडलोच तुम्ही डायरेक्ट इथून पाय सडकला डायरेक्ट 3ऱ्या पायरीवरती गेलो होतो पण नशीब वाचलो. पावसाळ्यात त्याच्यामुळे काळजी घ्यायला लागते. रेनकोट वगैरे आहे बट कधी कुठून काय पाणी शिरेल ना त्याची आयडिया नाही आहे म्हणून काय पॅकअप लागले करायला लागतं. कारण एकदा याचं पाणी गेलं की आधीच त्याचा माऊस पॅड खराब झालाय म्हटलं थोडं प्रिकॉशन घेऊया आणि आता माऊस पॅड खराब झाला तर त्यासोबत हा माऊस यूज करतो. ऑफिसला आल्यानंतर ती पहिली रुटीन असते सगळं सामान आधी बाहेर काढा आणि ते सगळं अरेंज करा आणि मग त्याच्यानंतर बॅग आपली खाली ठेवा. तरी एक गोष्ट जी विसरली म्हणजे पाण्याची बॉटल. बट तो 10 लिटरचा घरून एक जार भरून आणला होता तो आहे अजून दिसतोय. फक्त आता पिण्यासाठी एक बॉटल तशी ते नितीन सर येते त्याची बॉटल असेलच होता. तसे तर ह्या 3 स्क्रीन आहेत ज्याच्यावरती टेबल टाईम फ्रेम्सने आपण मॉनिटर करू शकतो, टेक्निकल ॲनालिसिस करू शकतो. बट टू बी ऑनेस्ट मला एवढी गरज पडत नाही. माझं खूप सिम्पल असं ॲनालिसिस असतं मार्केटमध्ये आणि तो ग्राफ वगैरे रिडिंग करून त्याच्यावर काय ट्रेड घ्यायचं वगैरे ते करतो. बट इन फ्युचर थोडंसं अजून व्यवस्थित थोडं चांगलं काम करायचं आहे तर याचा वापर करायला पाहिजे. आणि जो की विचार चालू आहे यांना ऑन वगैरे करेल. याला ॲक्च्युली हे दुसऱ्याचं आहे, हे आपलं स्वतःचं एक घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे मग ते सगळं कनेक्ट होईल. आणि असा एकंदरीत माझा ट्रेडिंग प्लस ऑफिसचा सेटअप एकाच डेस्कवरती आपल्याला अरेंज दिसतो आहे आणि तसाच ठेवायचा आहे. 3-4 वर्ष वर्क फ्रॉम होम करायची जी सवय लागली होती ना त्याच्यामुळे ना ऑफिसला असं बसण्याची कधी अशी कॅपॅसिटी येईल आपल्यामध्ये असं वाटत नव्हतं. बट कसं आहे जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काहीतरी वेगळं करतात ना, स्वतःसाठी काम करतात, स्वतःचा बिझनेस ग्रो करण्यासाठी काम करतात ना, तर तुमचे 5 तास कसे निघून जातात ना तुम्हाला कळत नाही. तसंच आता ऑलमोस्ट 5:30 वाजले, 12:30ला इथं आलो होतो आणि असं फील पण नाही झालं की 5 तास गेले. काही ना काही छोटं वगैरे काम चालूच आहे. चहाचा वगैरे ब्रेक घेतला होता. पण हा फरक असतो की जेव्हा आपण स्वतःसाठी काम करतो ना तेव्हा आपल्याला असं 5 तासही काही वाटत नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काम करतो तेव्हा आपल्याला जळ जातं. हे फॅक्ट आहे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या गोष्टी तुम्ही अनुभवल्या असतील. बट जे काम आपण दुसऱ्यासाठी करतो ते स्वतःसाठी केलं तर मग ती ग्रोथ कुठल्या लेवलला जाऊ शकते हे पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तसंच माझा काहीतरी एक प्रयत्न चालू आहे. आता जस्ट इथलं काम झालं आहे. सॅटर्डे ॲक्च्युअली आपण सुट्टी होती पण तरी मी ऑफिसला आलो होतो. सो कसं आहे भाई अभी फुल टाइम अपन इसमें जॉब नहीं करते अभी तो ध्यान देना पड़ेगा ना. अरे भाई तू तर काय दरवाजावरतीच वाट बघत होती तू. एकदम इथंच आणि एकच सेकंदात ओ हो चाय के साथ पार्ले जी बिस्कुट. मजा करते बोरगी एकटी एकटी. बेडकडे जात असताना अर्चूचा पाय चपलेमध्ये अडकला आणि तिच्यामुळे तिचा बॅलन्स गेला. देवाच्या कृपेने सगळं ठीक आहे. हे झाल्यानंतर ती घाबरली, ती रडली, मी स्वतः घाबरलो. मी तिला सोफ्यावरती बसवलं, त्याच्यानंतर तिला पाणी दिलं, शांत केलं. ती रडत होती पण एक टाइम नंतर ती शांत झाली. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire.